नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, रणपती शिवराय स्वारी आग्रा या चित्रपटाचं कोडं आता उलगडलं. अभिजित श्वेतचंद्र हा अभिनेता छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत आहे आणि या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे की पुणे श्री किताबाचा मानकरी ठरलेला प्रशांत इंगळे आज आपल्यासोबत आहे. प्रशांत, तुझं स्वागत आहे. आणि मला जाणून घ्यायचं आहे की मुळात पुणे श्री या किताबाचा तू मानकरी आहेस आणि या चित्रपटात जी तू भूमिका करतोस रणपती शिवरायमध्ये, तर त्या भूमिकेबद्दल सुद्धा सांग आणि मग फिटनेस बद्दल पण आपण बोलू. ओके. तर या चित्रपटामध्ये रणपती शिवरायमध्ये मी यशाची गणकांची भूमिका करतो आणि ही भूमिका माझ्या वाट्याला येणं हे पुण्याचं काम आहे असं मला वाटतं. जवळपास ज्यावेळेस कपडे परिधान करायचे होते त्यावेळेस अक्षरशः अंगावर काटे आले होते आणि पगडी जी होती त्यांची ती माझ्या उराशी जवळपास 10 मिनिटं पकडून ठेवतो. हो, खरंय. तर छान वाटतंय की बाबा असं म्हणजे अशा मोठ्या युद्धाची भूमिका माझ्या वाट्याला येते. लोकांना नक्की आवडेल असं मला वाटतं. खरंय. बघ ना, आता आपण शिवसृष्टीत आलोय आणि शिवछत्रपतींचे पंचाग्नी मधला एक येसाजी कंक आणि येसाजीची भूमिका, येसाजी कंक यांची भूमिका जेव्हा तुझ्याकडे आली, दिग्पालने तुला सांगितलं की ही भूमिका करायची, तो क्षण आठवतोय का? हो. अक्षरशः ज्यावेळेस मला बोलले दादा की येसाजी कंक करतोस, मी अक्षरशः 2 मिनिटं असं सुन्नच होतो. बरोबर. कारण अपेक्षा म्हणजे असं वाटलं नव्हतं की म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं की सरप्राईज होतो. हो, सरप्राईज होता आणि मी बोललोच नाही. एकदम असं ओके असं झालं मला. आणि मग ते हळूहळू मग ते आत्मसात व्हायला लागलं करायला. मग युट्यूबवर जाऊन येसाजी कंकाचे पोवाडे, त्यांच्या शौर्याचे पोवाडे आहेत. हत्तीचं युद्ध झालं होतं हत्तीसोबत, त्यांचे पोवाडे होते बरेच, ते ऐकायचो. ज्याच्या वेळेस शूट व्हायचं त्या वेळेस मी ऐकत राहायचो. त्या भूमिकेत शिरणं महत्वाचं. हो. आणि दिग्पाल दादांबरोबर पण तुझी केमिस्ट्री आहे, तू आधी पण काम केलेलं आहेस, त्याबद्दल सांग. आणि तुझा फिटनेस कसा तू आता मेंटेन ठेवतोस ते पण सांग. तर जवळपास सुभेदार म्हणजे त्याच्या आधीपासून माझी खूप तळमळ होती की शिवराज अष्टकाचा एक भाग होणं, भले ते काही असेल. आणि हे माझं नशीब आहे की म्हणजे मी टीममध्ये आलो. माझी मनापासून खूप इच्छा होती की या टीममध्ये काही करून कसंही काम मिळवायचं, काही असेल पण या टीमचा एक भाग बनायचा. आणि फायनली मी सुभेदारमध्ये एक कॅरेक्टर केलं होतं. त्याच्यानंतर मग आता रणपती शिवराय. हो. तर फायनली ते आहेस. आता फिटनेस बद्दल, कारण तुझी स्वतःची जिम आहे पुण्यामध्ये. हो. आता जवळपास मी आधी 2014 पासून फिटनेसमध्ये आहेच. म्हणा जसं माझं 10वी झाली बजरंगबलींच्या आशीर्वादाने आणि जे काय चाललेलं आहे, तर त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी झाली माझी. 11 वर्ष जवळपास. होय होय. त्याच्यामध्ये कधीच मला असं इंजुरी नाही झाली किंवा सगळ्या गोष्टी नाही झाल्या नशिबाने. आणि त्याचं फळ, ही जे मेहनतीचं फळ आहे ते सर्वांना पडद्यावरची. आणि अभिजित श्वेतचंद्र यांच्यावर काम करतानाचा अनुभव? कारण खूप काही नाही म्हणजे काही गोष्टी जिथं असं वाटत होतं की प्रशांत या ठिकाणी असं असं बघायला पाहिजे की हा असं हे व्हायला पाहिजे, त्यावेळेस तो गायडन्स मी दादाने केला. छान, वेगळाच अनुभव. विश यू ऑल द बेस्ट.